या व्हिडिओमध्ये आपण शालेय व्यवस्थापनाची तत्त्वे कोणकोणती आहेत ते पाहणार आहोत। व्यवस्थापनाची यशस्वीता काही तत्त्वांवर अवलंबून असते। या तत्त्वांचा योग्य उपयोग आणि आवश्यक त्या विशिष्ट प्रमाणात वापर करण्याची निर्णय क्षमता आवश्यक असते। या तत्त्वांना अनुभवाची जोड मिळाल्यास ते अधिक प्रभावी ठरतात। शालेय व्यवस्थापन प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी काही तत्त्वे आवश्यक असतात, त्यांना शालेय व्यवस्थापनाची तत्त्वे म्हणतात। शालेय व्यवस्थापनाच्या तत्त्वामध्ये पहिले जे तत्त्व आहे ते कामाची विभागणी। कोणत्याही व्यक्तीला कोणते काम द्यावे याचे योग्य निर्णय आवश्यक असतात। प्रत्येक व्यक्तीला कामाची विभागणी करत असताना त्याची आवड, क्षमता, कौशल्य, प्रशिक्षण, अधिकार, अनुभव याचा विचार करूनच कामाची विभागणी करणे आवश्यक असते। शालेय व्यवस्थापनामध्ये दुसरं तत्त्व आहे की अधिकार व जबाबदारी। कामाच्या योग्य वाटणीसोबत सोपवलेल्या कामाची क्षेत्रात त्या व्यक्तीला काही अधिकार देणे आवश्यक असतात। याचाच अर्थ दिलेली व्यक्ती त्या अधिकारांना सुज्ञ वापर करण्यास पात्र आहे की नाही हे पाहणे म्हणजे शालेय व्यवस्थापनाचे तत्त्व। त्यामध्ये अधिकार व जबाबदाऱ्यांची योग्य प्रकारे वाटणी करणे आवश्यक असते। शालेय व्यवस्थापनाच्या तत्त्वामध्ये अधिकाराची एकवाक्यता हेही तत्त्व आहे। शालेय व्यवस्थापनात वेगवेगळे विभाग असतात। त्यामध्ये प्रशासन, अध्यापन, प्रशिक्षण, दैनंदिन कामकाज यानुसार प्रत्येकाला अधिकार देणे आवश्यक आहे। त्यानुसार त्यांच्यामध्ये एकवाक्यता आणता येते। शालेय व्यवस्थापनामध्ये चौथा आहे मार्गदर्शनाची दिशा। एका विशिष्ट उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य व्यवस्थापकाला करावे लागते। त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे। योग्य मार्गदर्शन असल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनाचे जे कार्य आहे हे सुरळीतपणे पार पडते। पाचवा आहे शिस्त। शिस्त ही मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि शालेय व्यवस्थापनात वरिष्ठांचा आदर, त्यासाठी व्यवस्थापकाने सर्वांसमोर स्वतःच्या शिस्तीचा आदर्श ठेवला पाहिजे। संघटनेचे हित व स्थायित्व हे दोन्हीही शालेय व्यवस्थापनाचे तत्त्वे आहे। यामध्ये शालेय हित जोपासून प्रत्येक घटकाने आपली कर्तव्य जबाबदारी ओळखून कार्य करणे आवश्यक आहे। तर स्थायित्वामध्ये कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी व शाश्वती दिले तरच ते योगदान चांगल्या प्रकारे देऊ शकतात। शालेय व्यवस्थापनाच्या तत्त्वामध्ये संघभावना, अधिकार साखळी आणि मोबदला ही तत्त्वे महत्त्वाची आहेत। संघभावनेमध्ये संघभावना असणे आवश्यक आहे किंवा फायदेशीर ठरते। संघटनेतील प्रत्येक सदस्यामध्ये संबंध चांगले असतील तर संघभावना वाढीस लागू शकते। त्याचप्रमाणे शाळेत मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असा क्रम असतो। या क्रमानुसार प्रत्येकाला अधिकाराची वाटणी केलेली असते। अधिकार साखळी ही विभागून दिलेली असते। मोबदला हाही प्रत्येक केलेल्या कामाचा मोबदला हा मिळणे आवश्यक आहे। याचे कारण संघटनेत काम करणारा प्रत्येक व्यक्ती समाधानी असतील तरच पूर्ण निष्ठेने काम करू शकतो। अशा प्रकारे फेयलॉननी ही व्यवस्थापनाची तत्त्वे सांगितली आहेत आणि ही तत्त्वे शालेय व्यवस्थापनास अत्यंत महत्त्वाची असतात।